बीज एकच आहे, पण तुम्ही बारकाईनं श्रीकृष्णांचंही चरित्र पहा आणि कर्णाचंही चरित्र पहा, फळं मात्र वेगवेगळी आहेत। याचं कारण असं आहे, कर्ण आपला नशिबाला दोष देत राहिला, तो कधी आपला भूतकाळ विसरलाच नाही आणि भगवान परमात्म्यानं आपल्या भूतकाळाचा कधी आठवच केला नाही। कर्णानं आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या भूतकाळावरती राग आणि त्रागात संताप केला, पण भगवान परमात्म्यानं आपल्या भूतकाळावरती विचार न करता आपला वर्तमान काळ आनंदित केला। अहो, भगवान परमात्म्याचं चरित्र तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर कंस शेवटच्या घटकेपर्यंत हा अपमान आणि आपलं नशीब विसरूच शकला नाही, म्हणून त्यानं ते नशीब आणि तो आपल्या जीवनात आलेली कटुता ही विषाच्या कंठानं भरली आणि भगवान परमात्म्यानं तोच भूतकाळ वर्तमान काळात आणून अमृताच्या रसानं भरला। म्हणून तर भगवान श्रीकृष्ण त्याच्या शेवटी मात्र विजयी रथाचे सारथ्य होते आणि कर्ण मात्र 17व्या दिवशी कुरुक्षेत्रावरती मरून पडला होता।